जसं की अचानक पेटणारी ठिणगी आणि हळूहळू ऊब देणारी शेकोटी. काम, जबाबदाऱ्या, फॅमिली सगळ्यांमध्ये रिलेशनशिप ऍडजस्ट करायला. आणि तेव्हा काही लोकांना असं वाटतं की आपलं रिलेशनशिप आधीसारखं राहिलं नाही, त्या व्यक्तीशिवाय काहीच सुचत नाही. सततच्या व्यक्तीची आठवण येणं, फोनवर तासंतास बोलत राहणं, भेटायला खूप उत्सुकता असणं. काही काळानंतर अनेक कपल्स म्हणतात की आधीसारखं एक्साइटमेंट आता राहिलेलं नाहीये. आपल्याला त्या व्यक्तीबद्दल जो खूप सारा एक्साइटमेंट असतो, अट्रॅक्शन असतो, क्लोजनेस असतो, तो जास्त असतो. हाय डिअर फ्रेंड्स, रिलेशनशिपच्या सुरुवातीला सगळं काही खूप कसं एक्साइटमेंट व्हायला वाटतं ना. सततच्या व्यक्तीची आठवण येणं, फोनवर तासंतास बोलत राहणं, भेटायला खूप उत्सुकता असणं आणि प्रत्येक गोष्ट खूप अशी स्पेशल वाटायला लागते. या काळात आपण साधारणपणे हनीमून फेज असं त्याला म्हणू शकतो. पण काही काळानंतर अनेक कपल्स म्हणतात की आधीसारखं एक्साइटमेंट आता राहिलेलं नाहीये. रिलेशनशिप बदललंय का? हनीमून जो फेज असतो तो लॉंग टर्म रिलेशनशिप मध्ये नेमका काय फरक असतो आणि यामध्ये प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात जाणून घेऊया. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून कार्यरत आहे. गेले 40 वर्ष ते लोकांना मार्गदर्शन करत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा शहरांमध्ये शाखा असून संभाजीनगर येथे मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई पुणेच्या क्लिनिकमध्ये असतात. आता हनीमून फेज म्हणजे नेमकं काय? डॉक्टर मुंदडा असं सांगतात की रिलेशनशिपच्या सुरुवातीला मेंदूमध्ये काही हार्मोन्स जास्त प्रमाणात रिलीज होतात, जसं की डोपामाइन असेल, ऑक्सिटोसिन असेल. त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल जो खूप सारा एक्साइटमेंट असतो, अट्रॅक्शन असतो, क्लोजनेस असतो, तो जास्त. साध्या भाषेत सांगायचं झालं तर त्या व्यक्तीशिवाय काहीच सुचत नाही. सतत भेटावंसं वाटणं, बोलावंसं वाटणं, मेसेज करावंसं वाटणं, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद वाटतो. काही कपल्स असंही सांगतात की आम्हाला एकमेकांशिवाय दिवसही राहावत नाही. पण डॉक्टर असं सांगतात की हा जो फेज असतो तो कायमस्वरूपी राहत नाही ना. आणि हे पूर्णपणे नॉर्मल आहे, कारण हनीमून फेज म्हणजे जणू काही रॉकेट लॉन्चचा असतो. सुरुवातीला खूप एनर्जी असते, एक्साइटमेंट असते, स्पीड असते, पण रॉकेट कायम लॉन्च पोझिशनमध्ये तर राहणार नाही. त्याला पुढे स्टेबल प्रवास करावाच लागतो. रिलेशनशिपमध्येही अगदी तसंच होतं. काही काळानंतर एक्साइटमेंट थोडी कमी होते आणि रिलेशनशिप हळूहळू रिअल लाईफमध्ये स्टेबल व्हायला लागते. यावेळी कपल्स एकमेकांना खऱ्या अर्थाने ओळखायला लागतात. आधी आपण पार्टनरला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो, पण काही काळानंतर आपण जसे आहोत तसे राहायला लागतो. आपल्या सवयी, आपला स्वभाव, आपले जे कॉजेस आहेत ते समोरच्या समोर ठेवतो आणि कधी कधी पहिलं भांडणही याच काळात व्हायला लागतं. आणि तेव्हा काही लोकांना असं वाटतं की आपलं रिलेशनशिप आधीसारखं राहिलं नाही, कदाचित पार्टनर दूर जात आहे. डॉक्टर सांगतात की बहुतेक वेळा असं नसतं. खरं म्हणजे रिलेशनशिप फक्त आपल्या नॅचरल रिदम्समध्ये येत असतं. सुरुवातीला आपण जास्त एनर्जी देतो, सतत भेटणं, सतत बोलणं. लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये दोन्हीही आपल्या नॉर्मल रुटीनमध्ये परत येतात. काम, जबाबदाऱ्या, फॅमिली सगळ्यांमध्ये रिलेशनशिप ऍडजस्ट करायला लागतं. खरं पाहिलं तर हनीमून फेज संपल्यानंतर रिलेशनशिप संपत नाही, उलट ते अधिक डीप, मॅच्युअर या टप्प्यामध्ये जातात. अट्रॅक्शन सोडून आता ट्रस्ट आणि अंडरस्टँडिंग यायला लागतं. पार्टनरशिप तयार व्हायला लागते. तुम्ही एकमेकांचा जो स्ट्रेस असतो, वीकनेस असतो, ते एक्सेप्ट करायला लागता. रिलेशनशिपमध्ये फक्त एक्साइटमेंटवर नाही तर अंडरस्टँडिंग आणि सपोर्ट हे सुद्धा टिकायला लागतं. याचा अर्थ असा नाही की एक्साइटमेंट कायमची संपते. डॉक्टर सांगतात की लॉंग टर्म रिलेशनशिप मध्ये ही पॅशन, रोमॅन्स असू शकतो. फक्त ते सुरुवातीसारखं अचानक आणि सतत नसतं. तो थोडा शांत आणि जास्त मजबूत असतो. जसं की अचानक पेटणारी ठिणगी आणि हळूहळू ऊब देणारी शेकोटी. पण शेकोटी जास्त काळ ऊब देते. जर कधी रिलेशनशिपमध्ये एक्साइटमेंट कमी झाल्यासारखं वाटत असेल तर त्यासाठी छोटे छोटे प्रयत्न खूप उपयोगी पडतात. कधी अचानक पार्टनरसाठी छोटंसं सरप्राईज प्लॅन करायचं, कधीतरी कुठे बाहेर जायचं, मोबाईल बाजूला थोडा ठेवायचा आणि क्वालिटी टाइम घालवायचा. या छोट्या गोष्टी रिलेशनशिपमध्ये पुन्हा फ्रेशनेस आणू शकतात. शेवटी डॉक्टर एवढंच सांगतात की रिलेशनशिपचा उद्देश हनीमून फेज कायम ठेवणे नाही तर एकत्र वाढवत राहणे आहे. कारण खरी मॅजिक ही हनीमून फेजमध्ये नाही, त्यानंतरच्या रिलेशनशिपमध्ये असते, जिथे अट्रॅक्शन सोबत ट्रस्ट असतो, रिस्पेक्ट असते, लाईफ लॉंग पार्टनरशिप असते. यावर होतो. हा विषय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रिलेशनशिप, सेक्स, एज्युकेशन त्यासोबतच हेल्दी हेल्थ, सेक्शुअल हेल्थ याबद्दल माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.